उचल माया, फोन उचल. शी, ही फोन पण उचलत नाहीये. कुठे गेलीये कोणास ठाऊक. काही एक कामाची नाहीये मुलगी. त्या मांत्रिकाला समजावायला सांगितलं होतं, तेही तिला जमलं नाही. तो मांत्रिक सुद्धा हुशार काय मारत होता, मी येऊ करीन आणि त्याव करीन. काय झालं? आला, घाबरला आणि पळून गेला. का पळून गेला कोणास ठाऊक. छे, ह्या मायावर पूर्ण विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. मूर्ख कुठली. आत्या, कुठे गॅसचा वास येतोय? मला तर अजिबात येत नाहीये. येतो गॅसचा वास येतो अधून मधून. म्हणजे बऱ्याचदा आलेला आहे मला. असा भपकारा येतो तोंडावर, माहितीये का. येतो गॅसचा वास. तुला आला नसेल. आत्या, मी तुम्हाला आजपर्यंत कधी जाब विचारला नाहीये, पण आज मला उत्तरं हवी आहेत. कसला जाब? कसली उत्तरं? तो माणूस कोण होता? तो गॅसवाला होता. आणखीन कोण असणार? खरंच तो गॅसवाला होता? हो. आता तू तोच प्रश्न परत परत विचारल्यानंतर माझं उत्तर बदलणार आहे का? गॅसवालाच होता तो. कपडे बघितले नाहीस त्याचे? अच्छा, मग तो असा पळून का गेला? अरे आता मला काय माहिती तो का पळून गेला. तू होतीस ना तिथे माझ्या बरोबर. मला तरी असं वाटतंय ना, हे मंजिरीचं काम असणार. नर्मदा, काय ग, माझं नाव काय तुझ्या तिरडीला पुजलेलं आहे का? सतत माझ्यावर आळ घेत असतेस. पाहिलंस ना मीरा, मी कशी वाईट आहे हे सतत ह्यांना सिद्ध करायचं असतं. काय ग, मगाशी तो जो माणूस आला होता तो कोण होता आणि तो असा पळून का गेला? सांग ना, उत्तर दे. नाही मीरा, हे जे प्रकरण आहे ना, हे साधं सोपं राहिलेलं नाहीये. कारण यात आता घराबाहेरचा माणूस इन्व्हॉल्ड आहे. तुला ऐकू येत नाही का नर्मदा? मला उत्तरं हवी आहेत. ठीक आहे मीरा, आपण ना एक काम करूया. गेली. नर्मदा, उगाच नवीन गोष्टी डोक्यात शिजू देऊ नकोस हा. कारण मला जर का अडकवण्याचा प्रयत्न केलास ना, तर खरंच तिरडी बांधेन मी तुझी. सासूबाई, 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 काय झालं? सासूबाई, 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 काय झालं? सासूबाई, मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला. माझा कोणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला सांगते ही जी कोणी व्यक्ती आहे ना, ती या घरातलीच आहे. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. सासूबाई, मला प्लीज वाचवा. शांत. तमाशा बंद कर माया आणि काय झालं ते सांग. अथर्व, अरे बघ जरा तिच्याकडे. तिची काय अवस्था आहे. घाबरली आहे ती. आणि तुला असं वाटतं ती तमाशा करतेय? माया 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 माया, तू शांत हो. हे बघ मला सांग काय झालं. सासूबाई, मी रस्त्यावर चालत होते आणि मग त्यानंतर ना एक टेम्पो आला. खूप वेगाने माझ्यावर आला तो. आणि तो ऑलमोस्ट माझ्या अंगावर येणार होता. आणि मला माहित होतं की तो जो टेम्पोवाला आहे ना, तो जाणून बुजून मला टार्गेट करतोय. आणि मला माहित होतं की तो टेम्पो ना माझ्याकडे येतोय. आणि ऐन वेळेला त्यांनी कट मारला आणि मी जोरात पडले. मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला सासूबाई. माया, एवढं लागलं? तुला खूप लागलं का? आपण हॉस्पिटलमध्ये जायचं का? नाही, मला हॉस्पिटलमध्ये नाही यायचं.
मी ओके, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. पण सासूबाई मी तुम्हाला खरंच सांगते, मी इतक्या जोरात पडले, मला इतक्या जोरात लागलं. मी तुम्हाला सांगते, एक सेकंड आणि 1 इंच जर मागे पुढे झालं असतं ना तर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. तू शांत हो आधी, शांत हो. हे बघ, तू जा आणि फ्रेश हो. हा, मी आहे, काळजी करू नको, घाबरू नको. हं? जा तू, जा फ्रेश हो, जा. अशी काय बघतेस माझ्याकडे? नर्मदा, माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न करू नकोस हा, नाही तर गाठ माझ्याशी. मीरा, नक्की सगळं काय चाललंय? त्या मायाला मारायचा प्रयत्न कोण करतंय? कळत नाही कोणाचं काम असणार आहे. मीच नाही, मीरा नाही, मंजिरीचंच काम असणार आहे. तुझ्याशी फालतू बोलण्यात मी माझा टाइम वेस्ट करणार नाही. पण 1 सेकंद आणि 1 इंच किती महत्वाचा असतो हे आज तुला रिअलाइज झालंच असेल. म्हणजे येस, यू आर राईट. तो टेम्पो जो तुझ्या अंगावर आला होता ना, तो टेम्पो माझ्या कंट्रोलमध्ये होता. आणि तो 1 सेकंद आणि 1 इंच जो कमी पडलाय ना, तो माझा डिसिजन होता. यावेळेस मी असं केलं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू किल यू. आय जस्ट वॉन्ट यू टू फील व्हॉट डेथ फील्स लाईक. सो कसा होता अनुभव? वाटलं नव्हतं की कधी तू मला मारायचा प्रयत्न करशील. मलाही वाटलं नव्हतं की मी असं काही करेन. कारण की हे माझे संस्कार नाही आहेत, ही माझी तत्व नाही आहेत. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते माया. आणि जेव्हा ती मर्यादा संपते ना, तेव्हा माणूस काहीही करू शकतो. स्पेशली जर प्रश्न त्याच्या कुटुंबाचा असेल. आणि माझ्या कुटुंबातल्या कोणाच्याही जीवावर जर तू उठलीस तर मी तुझा जीव सुद्धा घेईन. म्हणजे मायावर हल्ला अथर्वने केला?